केएम हॉस्पिटल संगमनेर, माफक दरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा, 100 पेक्षा अधिक तज्ञ डॉक्टर्स, हृदयविकार, स्त्रीरोग, अस्थिरोग, अपघात विभाग, मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया, सांधे प्रत्यारोपण, लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरी, डायलिसिस, सिटी स्कॅन, प्लास्टिक सर्जरी, मधुमेह, पॅरालिसिस, छातीचे विकार आणि जनरल मेडिसिन, त्याचबरोबर सर्व मेडिक्लेमची कॅशलेस सुविधा, सर्व शासकीय योजना उपलब्ध, अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. ठिकाण विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 99 532 99 532. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे केवळ एका समाजाचे नेते नव्हते, तर कष्टकरी, शेतकरी, कामगार आणि वंचित शोषित समाजाच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे लोकनेते होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी दिलेलं योगदान इतिहासात अजरामर आहे. त्यांच्या विचारांचा वारसा आणि कार्य पुढील पिढीपर्यंत पोहोचवणं ही आजच्या समाजाची सामूहिक जबाबदारी आहे, असं प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केलंय. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ शिवसेना, महायुती आणि लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं. या कार्यक्रमाला विनायक माळवे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रमेश काळे, राजेंद्र बलसाने, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, प्रवीण दिड्डी, विकास पुंड, बाळासाहेब शेटे, विकास जाधव, संगीता पुंड, सपना जाधव, आरती पगारे यांसह मान्यवरांची हजेरी होती. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दिलेलं योगदान कधीही विसरून चालणार नाही. महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी त्यांनी उभारलेला संघर्ष आणि शाहिरीच्या माध्यमातून जनजागृती करण्याचं कार्य प्रेरणादायी असल्याचं मनोगत आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केलंय. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं जे काम आहे, हे काम समाजापुढं आलं पाहिजे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे केवळ एका समाजापुरते मर्यादित नव्हते, तर ते कष्टकरी, शेतकरी, कामगार आणि वंचितांच्या स्वाभिमानाचा बुलंद आवाज म्हणून त्यांनी काम केलं. आजची युवा पिढी, या युवा पिढीला मोबाईलमुळं, बाकीच्या काही गोष्टींमुळं, जुने काही महापुरुष आहेत ज्यांनी मोठा त्याग केलाय, त्यांचा विसर पडत चालला होता. आणि त्यामुळं आजच्या या युवा पिढीने अण्णाभाऊ साठे यांचे विचार असेल, साहित्य असेल, हे समजून घेण्याची गरज आहे. संघर्षातून यश मिळवता येते, समाजासाठी काम करता येते, परिस्थिती बदलवता येते, हे तुम्हाला माझ्याकडे बघून लक्षात आलं असेल. आणि हे सर्व घडवण्यासाठी विश्वास त्यांच्या जीवनातून मला मिळाला आहे. म्हणजे बापूंनी सांगितलं त्यांचा जन्म कुठं झाला, त्यांनी कशा पद्धतीने काम केलं, पण संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अण्णाभाऊंनी दिलेलं योगदान हे विसरून चालणार नाही. महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी त्यांनी केलेला संघर्ष हा पुढील पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे, या दृष्टीने आज काम सुरू आहे. त्यांनी शाहिरीने ज्या पद्धतीने ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष केला आणि त्या संघर्षातून वंचित असेल, समाजातील पीडित लोक असेल, यांना प्रभावात आणण्याचं काम केलं. आणि आजपर्यंत त्यांनी केलेल्या कार्याची दखल मला आनंद आहे आणि अभिमान आहे का आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून घेण्यात आली. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असेल, शिवसेना पक्षाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असेल, सुनेत्राताई पवार असेल, यांनी आज चांगल्या पद्धतीने कालच आपल्या मुंबई येथे त्यांची कर्मभूमी जी आहे चिरागनगर, इथे स्मारक आणि प्रशिक्षण संस्था सुरू करण्याचा संकल्प जो आपल्या शासनाने व्यक्त केला होता, त्याची सुरुवात काल झाली. त्यासाठी 300 कोटी रुपयाचा निधी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रत्येक समाजातील घटक ज्यांनी आजपर्यंत त्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं, त्या महापुरुषांच्या जयंतीचा उत्सव आपण संगमनेरमध्ये साजरा करण्याची सुरुवात आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने केली. अण्णाभाऊ फक्त मातंग समाजापुरते आपल्याला मर्यादित नाही ठेवायचे. अण्णाभाऊ हे सगळ्या समाजाचे, सगळ्या समाजासाठी प्रेरणास्थान आहेत आणि सगळा समाज त्यांच्याकडे बघून काम करतोय. परंतु आज आपल्याला सुद्धा ही जबाबदारी घेऊन पुढे चालायचं आहे. प्रत्येकाला योजनेचा लाभ दिला गेला पाहिजे आणि या योजनेचा लाभ दिल्यानंतर खरं ज्या पद्धतीने शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून आपण या महाराष्ट्राला ओळखतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आज आपण या महापुरुषांचा सन्मानाचा कार्यक्रम घेतोय. मला सांगायला आनंद होईल का अण्णाभाऊ यांनी आम्हाला संघर्ष शिकवला, स्वाभिमान शिकवला.
समाजासाठी जगण्याची प्रेरणा दिली आणि ज्या पद्धतीने आज छत्रपती शिवाजी महाराजांवरती सुद्धा त्यांनी पोवाडे लिहिले. यापूर्वी सुद्धा खंत होती आणि आजही खंत आहे का महापुरुषाचं महामानवाचं इथं स्मारक असताना त्याच्या मागे दारूचं ऑफिसची कुठली आवश्यकता नव्हती. परंतु दुर्दैवाने यापूर्वीच्या लोकांना फक्त इमारती आणि इमारतीच्या माध्यमातून पैसा गोळा करणं हा चुकीचा प्रकार झाला आणि त्यांना याचा सुद्धा विसर पडला का ज्या महामानवांनी संविधान लिहिलं, ज्या महामानवामुळं आज लोकशाही राहिली, ज्या महामानवामुळं सर्वांना सन्मान मिळाला, त्या महामानवाच्या स्मारकाच्या जवळ सुद्धा आपण कुठलं कार्यालय करावं किंवा कुठलं करू नये याचं भान सुद्धा त्यावेळेच्या तत्कालीन सत्ताधाऱ्यांना राहिलं नाही. याचं कुठेतरी खंत आहे. परंतु एक जबाबदारीने सांगतो, जी जबाबदारी मला मिळाली या जबाबदारीतून पळणारा कार्यकर्ता नाही मी. विकासासाठी सर्व समाज घटकांना समान न्याय देण्याचा आपला सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. महापुरुषांच्या जयंती उत्साहात साजरा करण्याची परंपरा आपण संगमनेरमध्ये सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती सरकारच्या पुढाकारातून मुंबईतील चिरानगर या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक आणि प्रशिक्षण संस्थेसाठी 300 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला गेलाय. तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या माध्यमातून तरुण उद्योजक, महिला आणि विद्यार्थ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येत असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली आहे. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. मुळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189.